सर काय सांगणार आहे आज? फोन पण फ्लाइट मोड खुला नाही, ते ऊन आणि तापलं आहे ना, तर म्हणून ठीक आहे. तो देऊ का नंतर? नाही जाऊ. सूरज कुठे? मालिक मी देतो घेतो ना. सर विकास कामाचा आज भूमिपूजन सोहळा पार पडलेला आहे, काय सांगणार आहे? माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या दूरदृष्टी विकास कामांच्या बाबतीत त्यांनी पूर्ण डोंबिवलीमध्ये जे कॉन्क्रीट रस्त्यांचं जाळं पसरवलेलं आहे त्यातलाच एक मोठा भाग म्हणून देवीचा पाडा स्मशानभूमी ते गणेश घाटापर्यंत कॉन्क्रीट रस्ता करण्याचं आज भूमिपूजन झालेलं आहे. या कामासाठी सातत्याने पाठपुरावा इथले स्थानिक माजी नगरसेवक प्रकाशजी भोईर असतील, आमच्या जोशी मॅडम असतील, त्याचबरोबर अनमोल असेल, या सगळ्यांनी याचा पाठपुरावा सातत्याने केला आणि त्याचीच प्रतिष्ठा म्हणून आज या रस्त्याचं भूमिपूजन होतं आहे. त्यासाठी आमचे जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते ते भूमिपूजन झालेलं आहे. त्याचबरोबर आमचे गटनेते शशिकांतजी कांबळे यांच्या माध्यमातून आज हे भूमिपूजन झालेलं आहे. नागरिकांना या रस्त्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. भविष्य काळामध्ये गणपतीचा मोठा उत्सव येतो आहे आणि त्या उत्सवासाठी देखील या रस्त्याचा खूप मोठा वाटा राहणार आहे, कारण इथे पण मोठ्या प्रमाणात गणेश विसर्जनासाठी लोक येत असतात. मी रवींद्र चव्हाण साहेब यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि पुढे देखील अशाच विकासाच्या योजना या भागामध्ये जो प्रकाश भोईर यांनी मग सांगितलं की विकासाच्या बाबतीत मागासलेला राहिलेला आहे, त्या भागामध्ये विकास योजनांच्या माध्यमातून रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्या मोठ्या प्रमाणात चांगली विकासाची कामं होतील अशी आशा आम्हाला सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आहे आणि भविष्य काळामध्ये रवींद्र चव्हाण साहेब या भागाला विकसित भाग म्हणून तुमच्या भविष्य काळामध्ये आपल्याला दिसेल अशी आम्हाला सगळ्यांना आशा आहे. कामाचा भूमिपूजन सोहळा एकच मिनिट. नंदाजी पराग साहेब यांच्या शुभ हस्ते, त्याचबरोबर सन्माननीय नगरसेवक दीपेशजी म्हात्रे साहेब, त्याचबरोबर सन्माननीय नगरसेवक विकासजी म्हात्रे साहेब, सन्माननीय नगरसेविका हर्षदाताई, त्याचबरोबर माजी नगरसेवक प्रकाशदादा भोईर, माजी नगरसेवक विजयनाथ साहेब यांचं हे सर्व मान्यवर उपस्थिती या ठिकाणी आम्हाला लाभलेले आहे आणि या सर्वांच्या शुभ हस्ते आजच्या या कार्यक्रमाचा आपण उद्घाटन करणार आहोत. पूजा